जनतेचा हक्काचा आवाज। प्रश्न आहे, तुम्ही सांगताय की शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळायला हवा, मात्र एखाद्या शेतकऱ्याची संमती असते, दुसऱ्याचा विरोध असतो की माझ्या भागातून हा रस्ता जातो, मग अशा वेळी काय सुवर्ण मध्य काढता येऊ शकतो आणि कुणाकडे दाद मागता येईल शेतकऱ्यांना? राज्य सरकार अशा रस्त्याकरता MLRC कोड आहे। या राज्यात कुणाचाही रस्ता कोणाला अडवता येत नाही। जरी खाजगी जागा तुमची असली, मध्ये खाजगी जागा आहे आणि मागच्याला रस्ता नाही आहे, तरी तुमची जागा सरकार घेऊ शकतं आणि जागा घेऊन तुमचा रस्ता करून देऊ शकतं। या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे। म्हणून एखादा जरी कुणी अडवणूक केली तरी मग शासनाला तो अधिकार आहे, तो रस्ता काढून द्यायचा, रस्त्याचे आदेश पारित करायचे आणि रस्त्याचे एकदा MLRC कोर्टाने आदेश पारित केले की त्याला कुठलाही खाजगी शेतकरी अडवू शकत नाही, त्याला रस्ता द्यावाच लागतो, हा नियम आहे। काय कालमर्यादा ठेवली आहे का? कारण वर्षानुवर्षे अशी लाखो प्रकरणं आता महाराष्ट्रामध्ये प्रलंबित दिसत आहेत आपल्याला। पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी SOP तयार करतो आहे। जमाबंदी आयुक्ताकडे एक 10 ते 15 एजन्सीज आम्ही एम्पॅनलमेंट करतो आहे, त्याचे टेक्निकल फायनान्शियल क्वालिफिकेशन आम्ही ठरवतो आहे आणि राज्यातले सर्व पांधन नसते, राज्यातले सर्व शिवपांधन नसते, मोजणी करून शेतकऱ्याला ताब्यात देऊन त्याची 7/12 नोंदणी घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्याचा माल पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे। पावसाळ्यामध्ये शेतातला माल हा मार्केटमध्ये जात नाही, म्हणून 4 महिने शेती पिकत नाही, शेतकऱ्याला आपला मालच देता येत नाही मार्केटमध्ये। त्यामुळे काही करून या राज्याचा सर्वात मोठा हा जो टास्क आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळावा, पक्का रस्ता मिळावा। आज डांबरीकरण नाही करता येणार, पण माती मुरमाचा जरी रस्ता आला शेतकऱ्यांना तरी त्यांचं शेतीवर 2 तरी पिके त्यांना घेता येतील, अशी योजना आम्ही करतोय। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।